जातीय जनगणनेबाबत भुजबळ धादांत खोटं बोलतायत असा आरोप आता हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे। भुजबळ ओबीसी नेते असून सुद्धा भाजपकडे झुकलेत। भुजबळांनी ओबीसींचं नुकसान केलंय असा हल्लाबोल हरिभाऊ राठोड यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेला आहे। जनगणनेच्या बाबतीत मंत्री छगन भुजबळ साहेब धांदात खोटे बोलत आहेत। 2011च्या जनगणनेच्या मध्ये कॉलम नव्हतं आणि आता कॉलम घातलेला आहे असं म्हणून ते या जनगणनेची पाठराखण करत आहे। खरं म्हणजे ही जनगणना होणारच नाही आणि झाली तरी खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस झालं होतं। मागच्या वेळेस हे झालं होतं की जनगणनेसाठी 20,000 कोटी रुपये 2011 मध्ये खर्च करण्यात आले, परंतु खऱ्या अर्थाने जनगणना मिळाली नाही। स्वतः सरकारने हे कबूल केलेलं आहे। ठाकरे सेनेचा नाशिकमध्ये मोर्चा निघणार आहे। संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। मोर्चात सहभागी होण्याचं त्यांनी नाशिककरांना आवाहन देखील केलेलं आहे। खड्ड्यांच्या पोहत आलो। नाशिककरांना उद्या आम्ही आवाहन केलेलं आहे, शिवसेना तुमच्यासाठी उद्या रस्त्यावरती उतरते आणि नाशिककरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा। हा मोर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं वस्त्रहरण। अनेक साधू संतांनी सांगितलं, मी वाचलं की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे। ज्यांना खड्डे बुजवता येत नाही त्या शहरातले ते कुंभमेळा घ्यायला निघाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।